किती मारलं, मला तर कमीच मारलं, पण आईला एकदम जास्त मारलं वाटतं. पण बाबाचं रुद्ररूप मी कधी बघितलंच नव्हतं. पण आज तर बाबा अगदी क्रोधातच दिसले. आईचा कायच हाल झाला असं. आईला भेटायला पाहिजे. आता कुत्र्यासोबतच राहायची वेळ आली मला. हो, आता रडून तरी काय उपयोग आहे. आता आपल्याला ह्या बंगला सुद्धा सोडावा लागणार आहे. त्या मुन्ना तिवारीने धमकी दिली आहे की जर का हा बंगला तुम्ही खाली केला नाही तर धक्के मारून या घरातून काढून. मला अति श्रीमंतीच्या लालचीने मी सगळं आपला बंगला इस्टेट सगळं काही कमावून बसले, तरी सगळं काही आपल्या ताब्यात घेतलं. आपण काय करायचं? तुझं काय? तू तर निखिल सोबत जाशील, पण मला या घरामध्ये कुत्रे सोबतच राहावं लागेल ना. नाही, आता तो निखिल सुद्धा मला दूर सारतोय. तेव्हा माझ्याकडे पैसा इस्टेट बंगला सगळा होता, तो माझा होता. माझ्याकडे काही नाही तर तो मला दूर सारतोय. त्यानेच मला त्या मुन्ना तिवारीकडे नेले आणि आता तो मला दूर सारतो. काय या खरा सूत्रधार म्हटलं तर निखिल आहे, निखिलच आहे. होय, हे खरं आहे. कारण सोनाक्षीला श्रीमंत बनण्याची आमिष मीच दाखवली. खरंच मी भरकटलो होतो, पण ऐन वेळी प्राजक्ताताईंनी माझे डोळे उघडले. आणि हो, मला सांग, आज मला हे कळलंय की माझ्या प्राजक्ताताईची तब्येत बरोबर राहत नाही, आणि त्याचसाठी मी तुमच्या घरी सुद्धा आलो आहे. नाहीतर तुमच्या घरी पाय सुद्धा ठेवणार नव्हतो मी. कुठं आहे माझी प्राजक्ताताई? काय जगनसोबत बाहेर गेली? म्हणजे नक्कीच काहीतरी घातापाताचा संशय येतो आहे. हे बघ, आता मी एकटा समर्थ आहे माझी लढाई लढायला. आता मला तुझी काहीच गरज नाही. माझ्या बहिणा कशी राहशील? अगं मला काय करायचं आहे, तू कशी राहा. माझ्या मुलीशी लग्न करणार आहात म्हणून अख्ख्या गावाला माहित आहे, आणि माझ्या मुलीशी तुम्ही लग्न नाही कराल तर हा समाज, हा गाव आमच्यावर छिचू करेल. अजून तुमची काय चीट व्हायची राहिली या समाजात? अरे देवा समान नवऱ्याचा तुम्ही छळ करत आलात, देवी समान कुणाचा तुझा छळ करत आलात. आणि उद्या जर मी तुमचा जावई झालो ना तर एखाद्या खुंटालाच बांधून ठेवाल, बैल समजून, आहे ना. हो, तुम्ही तर धुंकायच्या सुद्धा लायकीचे नाहीये. तू सुद्धा. अरे हट. आपण काय करायचं ग? आता आपल्या पापाचं प्रायश्चित्त करावं लागेल. देवा परमेश्वरा, मला माफ कर. मी खूप मोठा गुन्हा केलाय रे. मी माझ्या सुनेला खूप छाडलं, नको तशी मी तिच्याशी वागली रे. पण आता मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त करेन. मी माझ्या सुनेचे पाय पकडून माफी मागेन. माफ कर रे परमेश्वरा, मला माफ कर. मी पण वहिनीला नाही ते बोलले, कारण